सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. मंचावरती उपस्थित महेश भारतीय सर, सर्वजित दादा बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबादचे उमेदवार जावेदभाई कुरेशी, तसेच इथे उपस्थित योगेश दादा बन, सतीश दादा, तैयब भाई, इतर मान्यवर, आपले शाहीर ज्यांनी आज आपल्या समोर त्यांचा कार्यक्रम सादर केला, आणि तसंच या कार्यक्रमाचे आयोजक सम्यकची टीम, प्रशांत दादा, त्यांची पूर्ण टीम, या सगळ्यांसाठी एक जोरदार टाळ्याचा गडगडाट होऊन जाईल. आणि इथे उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि माझ्या तमाम विद्यार्थी बांधवांना माझा मानाचा क्रांतिकारी जय भीम, जय बिरसा, उलगुलान जिंदाबाद. मित्रांनो, आपल्या समोर बऱ्याच लोकांनी आज मांडणी केली आणि बरेचसे वेगवेगळे मुद्दे मांडले. त्याच्यामध्ये मांडणी करणाऱ्यांपैकी एक नाव जे मला आवर्जून घ्यायला आवडेल ते म्हणजे आपल्या विशाल पवार दादांचं. सर्वजित दादा मांडणी करताना आपल्या सर्वांसमोर एक खूप महत्वाचा मुद्दा मांडून गेले. ते म्हटले की बऱ्याच लोकांना खरे नेते आणि शेतामध्ये उभे केलेल्या बुजगावण्यांमधला फरक कळत नाही. मी असं मानतो. आता आपल्या सर्वांसमोर काय परिस्थिती, आपण सर्व विद्यार्थी, आपल्या सर्वांसमोर समस्या आहे. आपण सर्व एकत्र कुठेतरी त्या समस्यांवरती मात करायचा प्रयत्न करतो. पण आज जर तुम्ही खरी परिस्थिती समजून घेतली तर तुम्हाला एक गोष्ट दिसेल की प्रशांत दादा झाले, विशाल दादा झाले, जी लोक आज तुमच्या सर्वांसाठी तळागाळामध्ये उतरून काम करतात, तुमच्या सर्वांसाठी भूमिका घेतात, तुम्हाला संघटित करून तुमच्या प्रश्नांवरती आंदोलन घ्यायची भूमिका घेतात, आज तुमच्या सर्वांचं हे कर्तव्य आहे की या लोकांच्या मागे तुम्ही उभं राहायला पाहिजे, या लोकांना तुम्ही बळ दिला पाहिजे. आणि जर तुम्ही या लोकांना आत्ता ताकद दिली, या लोकांना आत्ता तुम्ही महत्व दिला, हे लोक जर आत्ता नेते झाले तर पुढे जाऊन तुमच्या डोक्यावरती कोणताही बुजगावणा नेता म्हणून बसवला जाणार नाही, याची शाश्वती तुम्ही आत्ता तुमच्या ह्या वयाच्या टप्प्यामध्ये घेताय, हे आपण सर्वांनी गृहीत धरलं पाहिजे. म्हणून मी परत एकदा सर्वांना विनंती करतो की डीलर आणि लीडर मधला फरक करण्यामध्ये बराचसा काळ निवडून गेलाय. सम्यक विद्यार्थी आंदोलन विद्यार्थ्यांमध्ये काम करतो, नवीन चेहऱ्यांबरोबर काम करतो, सगळ्या कोऱ्या पाट्यात. तुम्हीच तुमचे नेते घडवा आणि कोणत्याही बाहेरच्या माणसाला तुमच्या डोक्यावरती नेते म्हणून बसू नका. तुम्हीच तुमच्याच चळवळीतनं, तुमच्याच साथीदारांमधनं आपल्या चळवळीचा, आपल्या समाजाचा आणि आपल्या विचारधारेचा पुढचा नेता घडवा, अशी मी सर्वांना सम्यकच्या माध्यमातून विनंती करतो. आणि हेच बोलत असताना आपल्या सर्वांना अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की जे कोण सम्यक मध्ये काम करताय, जे कोण सम्यक बरोबर जोडू इच्छिते, आता तुम्हा सर्वांना स्कोप खूप चांगला आहे. कारण माझ्या मते खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये दोनच विद्यार्थी संघटना आहेत ज्या विद्यार्थ्यांसाठी काम करतात, आणि त्यातली एक संघटना अशी आहे जी गेले 10 वर्ष सत्तेत आहे, तर त्यांनाच कळत नाही आंदोलन कोणाच्या विरुद्ध करायचा, आवाज कोणाच्या विरुद्ध बोलायचा. बाकी दोन्ही संघटना समजून घ्या, सेनेची झाली, राष्ट्रवादीची झाली, NSUI झाली. ज्या लोकांना युवा मध्ये पद मिळत नाहीत ते लोक खाली येऊन पद घेतात, तिकडे विद्यार्थ्यांना संध्या मिळत नाही. आणि बाजार समितीपासून तंटामुक्तीपर्यंत निवडणुका कशा लढवायच्या ह्याच्यावरती चर्चा होतात, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती कोणीही हात घालत नाही. आणि दुसरी राहिलेली अबवप नावाची संघटना, त्यांना आपल्या औरंगाबादची टीमनी दाखवूनच दिले, फुकटचा पाटा रंगवले तर नक्की काय होऊन जातं. तर अशा परिस्थितीमध्ये मी परत एकदा तुम्हा सर्वांना सांगतोय की जर आपल्याला विद्यार्थी प्रश्नांवरती काम करायचं असेल तर आपल्याला सम्यक विद्यार्थी आंदोलन सोडून आज पर्याय नाहीये, हे मी आपल्या सर्वांसमोर ठामपणे मांडतो. कारण त्याच्यात पण आपण गोष्टी बघून घेऊया. आज सगळ्यात जास्त जो विद्यार्थी येतो, शिकायची एक भूक घेऊन येतो, शिकायची एक जिद्द घेऊन येतो, तो कुठल्या समाजातून येतो, तो कुठल्या प्रवाहातून येतो,
तो वंचित समूहात येतो. ज्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त प्रश्न असतात, ज्यांच्या समोर वेगवेगळे मुद्दे उभे राहतात, ते कुठल्या समाजाचे असतात? ते पण वंचित समूहाचेच असतात. आणि जे विद्यार्थी प्रश्नांवरती घेऊन विद्यार्थ्यांना जोडून काम करतात, तेच खरं विद्यार्थ्यांचं संघटन बांधू शकतात. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येत्या काळामध्ये सर्वांनी सम्यक विद्यार्थी आंदोलन बरोबर जोडून राहावं. आपण सर्वांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न उभं राहून सोडवून लावू आणि शिक्षणाला इकडच्या मनुवादी RSS आणि भाजपच्या व्यवस्थेपासून वाचवायचा आपण प्रयत्न करू, असं मी सर्वांना इथे आश्वासन देतो. पण शिक्षणाला आपण वाचवलं, 5 मिनिटात आपण गृहीत धरलं, शिक्षणाला आपण वाचवलं. तुम्ही सगळे एक काम करू, मला नुसतं 2-3 प्रश्नांचे उत्तर द्या, आपला संवाद साधणं सोपं होऊन जाईल. आपल्यापैकी किती लोक शिक्षण घेतात, किती लोक विद्यार्थी आहेत? हात वर करून दाखवा. सर्वच. आपल्यापैकी किती लोकांना गॅरंटी आहे, 100% गॅरंटी आहे की मी यावर्षी पास होईल? हात लय खाली कमी केले हो. बाकी कोणाला गॅरंटी नाही पास होईल की नाही? नोकरी का पास होईल असं त्याच्यामध्ये कन्फ्युजन नाही, नोकरी नाही. तुम्ही पेपर दिल्यावर तुम्ही पेपर मध्ये पास व्हाल, नापास नाही होणार, बॅक नाही लागणार, एटी नाही लागणार. अजून कुठल्या भाषेत सांगू? पास होण्याची गॅरंटी आहे. आता पुढचा प्रश्न, किती लोकांना गॅरंटी आहे की नोकरी मिळेल? कोणालाच नाही. हे बघा, आपल्याला लहानपणापासून समजवलं जातं. 2 महत्वाच्या म्हणी आपल्याला प्रत्येकाच्या घरात सांगितल्या जातात. सर्वात पहिलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध, आणि दुसरा आपला महत्वाचा नारा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण सर्वांनी ते ऐकलं, आपण सर्वांनी ते अपनावलं. शाळेत गेलो, कॉलेजमध्ये गेलो, युनिव्हर्सिटी गेली, काही लोकांची MPhil झाली, PhD होतीये. पण तरी 10वी पासून आजूबाजूचे नातेवाईक, शेजारचे, वयस्कर, ज्येष्ठ सगळे एक प्रश्न विचारतात की 10वीत गेला, आता पुढे काय? 12वी झाली, आता पुढे काय? ग्रॅज्युएशन झालं, आता पुढे काय? आणि हा जो प्रश्न आहे, आता पुढे काय, ह्याच्यामध्ये कितीतरी विद्यार्थ्यांचं आयुष्य संपून गेले, कारण त्यांना ह्या प्रश्नाचं उत्तरच नाही मिळालं की आता पुढे काय. पास झालो, शिक्षण घेतलं, नोकरी नाही. MPhil केलेला पोरगा, PhD केलेला पोरगा, त्याला परत गावी जाऊन शेती करावीशी नाही वाटत, त्याला हॉटेलवरती जाऊन काम करावं असं नाही वाटत. पण या व्यवस्थेने त्याच्या हाताला नोकऱ्याच नाही ठेवल्या. तुम्ही सोपा जर डेटा काढून बघितला तर तुम्हाला एक सोपी गोष्ट दिसेल. इंडियन एम्प्लॉयमेंट रिपोर्ट ची माहिती आहे की युवांमध्ये, भारतामध्ये 3 युवांपैकी 1 युवा हा बेरोजगार असतो. 30% ग्रॅज्युएट हे बेरोजगार आहेत. आताची जर तुम्ही मागच्या महिन्याची माहिती बघितली तर कॉन्ट्रॅक्ट वरती जितके पण लोक आहेत, कॉन्ट्रॅक्ट वरती असलेल्या 6% लोकांना मागच्या महिन्यात भारत देशामधनं, म्हणजे भारतभरामध्ये कॉन्ट्रॅक्ट वरती असलेल्या लेबरला रिलीज करण्यात आले, त्यांना कामावरनं काढण्यात आले. त्याच पद्धतीने 11,000 लोकांना स्टार्टअप या क्षेत्रामधनं बाहेर नोकरीमधनं काढून टाकण्यात आलं. आणि 2023 पासून 40% IT मध्ये ले ऑफ हा सुरुवात झाला. आता तुमच्या सर्वांना हा प्रश्न पडला असेल की कुठेही नोकरी नाही, शिक्षण नाही, मग पुढे करायचं काय, पुढे मार्ग कसा होणार? कारण आपल्या सर्वांना बऱ्याच लोकांनी येऊन सांगितलं असणार की तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या, तुम्ही आळशी नका हो, तुम्ही कुठेतरी कमी पडताय. असे कितीतरी पोरं माहिती आहेत मला, त्यांनी 3-3, 4-4 वर्ष स्वतःला एका खोलीत कोंडून ठेवलं, नुसता मेसचा डब्बा घ्यायला दार उघडलं, MPSC ची तयारी केली आणि 4 वर्षानंतर MPSC निघाली नाही. आणि ह्याच्यातून काय होतं, समाज दोष कोणाला देतो? त्या विद्यार्थ्यालाच देतो. मानसिक खच्चीकरण कोणाचं होतं? त्या विद्यार्थ्याचं होतं. सुसाईड करायचे कोणावर वेळ येते? त्या माणसावरती येते. बरं, दुसऱ्या बाजूला अजून एक विषय होतो की जी लोक काम करतात त्यांच्याबद्दल पण
मिंट नावाचा एक न्यूजपेपर आहे, त्यांचा एक रिपोर्ट होता की इंडियन वर्कर्स वर्क द लॉंगेस्ट बट अर्न द लिस्ट. याचा अर्थ हा होतो की भारतीय कामगार जे आहेत ते सगळ्यात जास्त वेळ काम करतात पण सगळ्यात कमी तेच पैसे कमवतात. आणि ह्याच्यामधनं काय होणार आहे? ह्याच्यामधनं हे होणार आहे की आपल्याला मोदी सारखी लोक येऊन फुकटचे आश्वासनं दाखवणार आहेत की ट्विटर इंडियामध्ये येतंय, मायक्रोसॉफ्ट इंडियामध्ये येतंय, गुगल इंडियामध्ये येतंय, हे नोकरी आणणार आहेत. पण हे इंडियामध्ये काय येतं? कारण एका बाजूला आपले लेबर लॉस कमी होत चालले, लेबर लॉस कमकुवत होत चालले आणि ही लोक इंडियामध्ये येऊन इन्व्हेस्ट करतील. आपल्याच लोकांना जिकडे 40 लोकांना तुम्ही नोकरी देऊ शकता त्याच्यावरती ते 15-20 लोकांना नोकरी देतील आणि 16 तास काम करून घेतील. या पद्धतीचं काम भारतामध्ये सुरू आहे. एका बाजूला ही षडयंत्र आहे, दुसऱ्या बाजूला हे आपल्याला एक 2004-2009 पासून ही एक परिस्थिती, आर्थिक मंदी 2009ची, त्याच्यानंतर तरुणांकडे नोकरी नाही, ह्याचं एक वादळ, ह्याच्यावरती एक असंतोष उभा राहताना दिसला. आणि ह्या असंतोषावरती भाजपने 2014 मध्ये त्यांची भाकर भाजून घेतली. नरेंद्र मोदी नावाचं भूत आपल्या गळ्यात मारलं आणि त्यांनी जगभर बोंबललं. 1 ट्रिलियन इकॉनॉमी करू, 1 करोड नोकऱ्या आणू, आम्ही भारत देशामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणू. आणि हेच करता करता त्यांनी अजून एक उभं केलं की उद्योगपती या देशासाठी महत्वाचे. अंबानीला पुढे आणलं पाहिजे, अडाणीला पुढे आणलं पाहिजे, कारण उद्योगपती आपल्या देशामध्ये नोकऱ्या आणतात. पण तुमच्या सर्वांसाठी एक छोटीशी माहिती देतो की आपण जर आपल्या भारत देशामधल्या सगळ्यात महत्वाच्या कंपन्या बघितल्या तर तुम्हाला खूप धक्का बसेल की अडाणीचं टर्नओव्हर किती आहे कंपनीचं माहिती आहे तुम्हाला? 11 लाख कोटी. 11 लाख कोटी वर्षाचं टर्नओव्हर आहे अडाणी कंपनीचं, अडाणी ग्रुपचं. आणि त्यांच्या वेबसाईट वरती काल रात्री मी गेलो, तिकडनं ती माहिती काढली. त्यांच्याकडे एम्प्लॉईज किती आहेत, कामगार किती आहेत अख्ख्या भारत देशामध्ये अडाणी कंपनीचे? किती आहेत? फक्त 34,000. आता तुम्ही मला सांगा, 11 लाख कोटीचा ह्यांची कमाई आणि फक्त 34,000 लोकांना हे नोकरीवरती ठेवतात. ITC कंपनी माहिती आहे? ITC आपल्या वह्या पुस्तकांपासून चहापर्यंत सगळं, साबणा शॅम्पू पर्यंत सगळं बनवतात. ITC चे 23,000 पेक्षा जास्त कामगार नाही आहेत. 23,000 पेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध नाही करून देऊ शकले ITC. आणि आपल्या सगळ्यांना ट्विटर माहिती आहे? एक्स. ट्विटरचे भारतामध्ये 80 पेक्षा जास्त एम्प्लॉईज नाहीये. 80 पेक्षा 5 पट जास्त तर आपण सगळे इकडे बसलो होतो लोक. आता तुम्ही समजून घ्या, गेल्या वर्षभरात 5 वर्षामध्ये काय झालंय. आपल्या भारत देशामध्ये जे नोकरी प्रामुख्याने देत होतं पब्लिक सेक्टर, पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट, ते बंद करून सगळ्या पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इकडे भांडलशाहीच्या नावाखाली उद्योगपतींच्या खिशामध्ये, त्यांच्या गळ्यामध्ये टाकण्याचं काम मोदी सरकारने केलं. BSNL बंद केलं, जिओ पुढे आणलं. एअर इंडिया टाटाला विकली. आपले मुंबई पासून ते मराठवाड्यापर्यंतचा इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा होता. तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा सप्लाय बंद करून तो आपले लोकसभेचे उमेदवार अफसर खान इकडे उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी जिओ करायला BSNL बंद केली. आपल्याकडे मुंबईमध्ये NTNL चा सप्लाय होता. विजेचा पुरवठा हा अडाणीकडे दिला, अंबानीकडे दिला. एअर इंडिया टाटाला विकली. महाराष्ट्रातले, भारतातले सगळे जे पोर्ट्स होते, जे सगळे एअरपोर्ट होते, ते अडाणीला विकून टाकले. आता तुम्ही मला सांगा, एवढं सगळं आपण अडाणीच्या खिशात टाकलं, एवढे सगळे प्रकल्प महाराष्ट्रात येणार होते, लाखभर रोजगार उपलब्ध करून घेणार होते, ते अडाणीसाठी गुजरातला फिरवले. आणि ह्या सगळ्यामध्ये ह्या माणसांनी महाराष्ट्राला आणि भारताला फक्त 43,000
ह्या नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत आणि या धोरणाचा मी ठामपणे धिक्कार करतो आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण डोळे उघडून बघा की नक्की काय चालू आहे. एक माणूस जो 11 लाख कोटी स्वतः घरी घेऊन जातो तो या देशाला 43,000 पेक्षा जास्त रोजगार नाही देऊ शकत आणि एका बाजूला भाजपचं सरकार येऊन म्हणतं की अडाणी सारखे उद्योगपती महत्वाचे. तेवढंच पुरेसं नाही. शरद पवार पण म्हणा, शरद पवार साहेब अडाणीच्या चॅनलवरती एनडीटीव्ही वरती येऊन राहुल गांधीला शिकवायला लागले की अडाणींवरती टीका करणं चुकीचं आहे. अडाणी सारखे उद्योगपती या देशासाठी खूप महत्वाचे आहेत. आता तुम्ही मला सांगा 43,000 नोकऱ्या उपलब्ध करून देणारा माणूस महत्वाचा आहे की नाही? आहे की नाही? नाही. हेच 11 लाख कोटी वेगळ्या प्रकल्पांमध्ये फिरवले असते, वेगळ्या स्कीम्स मध्ये फिरवले असते, शिक्षणामध्ये फिरवले असते, आरोग्यामध्ये फिरवले असते आणि परत आपल्याच युवांना रोजगार कसा मिळेल ह्याच्यामध्ये फिरवले असते तर आज या भारत देशाची आणि महाराष्ट्रातल्या तरुणांची परिस्थिती खूप वेगळी दिसली असती. पण ती आपल्याला होताना दिसत नाही का? कारण इकडचे सर्व पक्ष हे एका भांडवलशाही, एकाच कुटुंबाच्या मागे, एकाच कॉर्पोरेट ग्रुपच्या मागे उभे आहेत आणि हा त्यांचा आर्थिक नेक्सस आहे. तुम्ही त्यांचा आर्थिक नेक्सस समजून घ्या. त्यांना काहीही फरक पडत नाही की पुढची शिष्यवृत्ती मिळते की नाही मिळत. त्यांना हा बिलकुल फरक पडत नाही की बॅकलॉग भरला जातो की नाही. त्यांना बिलकुल फरक पडत नाही की वेकन्सीज भरल्या जातात की नाही. त्यांना नुसता एवढाच फरक पडतो की आपली सत्ता टिकून राहायला पाहिजे, आपल्या आवडीचा उद्योगपती ज्यांच्याशी आपले आर्थिक हितसंबंध आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळायला पाहिजे, त्यांचे हितसंबंध टिकून ठेवले पाहिजेत आणि त्यातून फिरून आपल्या घरात पैसा कसा येईल. पण ह्याच्यात मरण कोणाचं होतंय? तर ह्याच्यात मरण फक्त आणि फक्त इकडच्या विद्यार्थ्यांचं होतंय आणि गरीब विद्यार्थ्यांचं होतंय. आणि ह्या भूमिकेला आपण सर्वांनी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या अंतर्गत एकत्र येऊन विरोध केला पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. कारण मुद्दा सोपा आहे. जर आता आपण ही व्यवस्था इकडच्या विद्यार्थ्यांना लूटमार करण्याची थांबवली नाही तर तो पैसा परत शिक्षणात येणार नाही. तो पैसा शिक्षणात आला नाही तर इकडचा विद्यार्थी घडणार नाही आणि हीच जी सायकल चालू राहते की विद्यार्थी मरत राहील आणि इकडचा करोडपती बनत राहील, ही त्याच पद्धतीने चालत राहणार. आणि ह्याच पद्धतीला जर आपल्याला विरोध करायचा असेल तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन भूमिका घेऊन जायला लागणार आहे आणि ठामपणे काम करायला लागणार. सर्वात पहिले आपल्या सर्व युवकांना एकत्र येऊन जिथे कुठे आपल्या युवकांवरती अन्याय होताना दिसेल, विद्यार्थ्यांवरती अन्याय होताना दिसेल तिकडे आपल्या सर्वांना एकत्र येऊन त्याच्यावरती एक भूमिका घ्यायला लागणार आहे. दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांना जेव्हा टार्गेट केलं जातं तेव्हा विद्यार्थ्यांनी पक्ष संघटना किंवा समाज याच्यामध्ये न शिरता एक विद्यार्थ्यांसाठी भूमिका घेतली पाहिजे. कारण जर विद्यार्थी एकत्र टिकला नाही तर आपल्यावरती तोडणं, आपल्याला विभाजणं हे खूप सोपं होऊन जातं. आणि ह्याच पातळीवरती बोलत असताना मला हे पण माहिती आहे की रोजगार मिळत नाही ह्याचा एक रोष मोठा विद्यार्थ्यांवरती पण ठेवला जातो की तुम्ही टॅलेंट कमी पडताय, तुमच्यामध्ये स्किल सेट कमी पडतंय. आणि तोच जितका दोष विद्यार्थ्यांचा नाही तितकाच जास्त दोष सरकारचा आहे असं मी ठामपणे म्हणतो. कारण जर आज नोकऱ्या उपलब्ध नाहीयेत तर त्याचा अर्थ हा नाही की इकडचा विद्यार्थी ढळ आहे. त्याचा अर्थ हाच होतो की इकडच्या सरकारने विद्यार्थ्याला त्या नोकऱ्या मिळण्याचं काबिल बनवलं नाहीये कारण त्यांना त्या दर्जाचं शिक्षण दिलं नाहीये किंवा दुसऱ्या बाजूला त्या दराच्या नोकऱ्याच नाहीयेत की आमच्या डिग्रीच्या समानतेच्या आम्हाला नोकऱ्या मिळतील. आणि म्हणून त्या व्यवस्थेशी लढायला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काही डिमांड्स आहेत, काही मागण्या आहेत त्या मी इकडे आपल्या सर्वांसमोर मांडतो. सर्वात पहिलं की भारतामध्ये 9 लाख वेकन्सीज या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत आणि त्याच प्रकारे 60 लाख या प्रत्येक राज्यामध्ये आणि सर्वजित दादा म्हणाले तसे 2.5 लाखापर्यंत महाराष्ट्रामध्ये या शासकीय विभागामध्ये वेकन्सीज आहेत. त्या वेकन्सीज ताबडतोब भरल्या पाहिजेत. मागासवर्गीयचे शासकीय नोकरी ह्या पण भरल्या पाहिजेत.
आदिवासी प्रभागातील आलेल्या विद्यार्थ्यांना पेसा अंतर्गत ज्या 1,25,000 वेकन्सीज आहेत त्या तातडीने भरल्या गेल्या पाहिजेत. SC STचं क्रीमी लेअर याला आमचा सक्त विरोध आहे आणि त्याला शेवटपर्यंत आमचा विरोध राहील. आमचं आधीपासून मागणी होती की ओबीसी मध्ये क्रीमी लेअर हा फेल प्रकार झालेला आहे, हा जगाने बघितलाय. तुम्ही ओबीसीच्या शिक्षणाचं वाटोळं लावलंय क्रीमी लेअर लावून, आता हाच नियम पुढे जाऊन SC STच्या क्रीमी लेअरला लावू नका अशी आमची सक्त मागणी आहे. MPSCच्या जितक्या पण वेकन्सीज आहेत त्या लगेचच्या लगेच भरल्या पाहिजेत, ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. स्वाधार योजनेच्या जितक्या पण जाचकाठी लावल्या आहेत त्या जाचकाठी काढून त्याची अंमलबजावणी ही तालुका पातळीवरती लगेच ताबडतोब झाली पाहिजे. बेरोजगारी भत्ता हा इकडच्या ग्रॅज्युएट आणि शिक्षित बेरोजगारांना मिळाला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा जो नेहमी वंचित बहुजन आघाडी घेऊन मांडती आहे की, आणि ह्याच्यावर थोडं मी विस्तारित सांगतो की KG to PG एज्युकेशन हे मोफत झालं पाहिजे. ही एक 2019 पासून वंचित बहुजन आघाडीची महत्वाची मागणी. पण ती कशी झाली पाहिजे तर सगळ्यात पहिले प्रत्येक शाळेचं, कॉलेजेसचं, युनिव्हर्सिटीचं आणि प्रत्येक शिक्षण संस्थेचं इन्फ्रास्ट्रक्चर, दर्जा आणि तिकडच्या स्टाफचं ट्रेनिंग वाढवलं पाहिजे. जर जागा कमी असतील, कॉलेजेस कमी असतील, शाळा कमी असतील तर त्या शाळेचा नंबर आणि आकडा वाढवला पाहिजे. कारण मी तुम्हाला जाता जाता एक नुसतं शेवटचं सांगतो आणि आपल्या सर्वांना हा अनुभव आला असेल की काहीही कुठं झालं तर आपल्या इकडे आपल्या समाजामध्ये एक गोष्ट आहे की आपण काही चुकीचं झालं तर आपण दोष देतो कशाला? आरक्षणाला. माझ्या पोराला नोकरी नाही मिळाली, चूक कोणाची? आरक्षणाची. माझा पोरगा पास नाही झाला, चूक कोणाची? आरक्षणाची. मला DY पाटील मध्येच ऍडमिशन पाहिजे होती, DY पाटीलनी 2 लाख रुपये माझ्याकडनं मागितले, पण चूक कोणाची? आरक्षणाची. तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो. 2 वर्षापूर्वी युक्रेनचे युद्ध झालेलं. युक्रेनच्या युद्धामध्ये काही MBBS चे स्टुडंट तिकडे अडकलेले. त्यांचे आई बाबा भारतामध्ये रडतात की भारतामध्ये आरक्षण होतं म्हणून माझ्या पोरांना युक्रेनला शिकायला जायला लागले. तर आपल्याला लहानपणापासून वंचित समाजातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही सवय आहे, हे ऐकून आपले कान पकून गेले की काही झालं तर चूक कशाची? आरक्षणाची. पण चूक आरक्षणाची नाहीये, चूक व्यवस्थेची. कारण तुम्ही सोपं गणित समजून घ्या. 5,000 विद्यार्थी. किती? 5,000 विद्यार्थी आणि सीट आहेत 3,000. त्या 3,000 पैकी पकडा 1,000 रिझर्व्ड. किती रिझर्व्ड सीट झाल्या? 1,000 रिझर्व्ड सीट. टोटल सीट किती? 3,000 आणि विद्यार्थी 5,000. आता तुम्ही मला सांगा की 5,000 विद्यार्थ्यांसाठी 3,000 सीटी आहेत, ही चूक आहे का? त्या 3,000 सीटांपैकी 1,000 रिझर्व्ड आहेत, ही चूक आहे? 5,000 लोकांसाठी 3,000 सीट आहेत, हीच मोठी चूक आहे. मुद्दा कळतो तुम्हाला? मुद्दा हा आहे की सीटा रिझर्व्ड आहेत हा प्रॉब्लेम नाहीये, सीटांचा आकडा तिकडच्या विद्यार्थ्यांसाठी कमी आहे हा मूळ मुद्दा आहे. आणि म्हणून KG to PG एज्युकेशन मोफत आणि सरकारची जबाबदारी या भूमिकेखाली आम्ही हीच मागणी करतोय की प्रत्येक समाजातल्या, प्रत्येक जातीतल्या, प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत दर्जेदार शिक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि जर आपण हे करायला लागलं तर रिझर्वेशनच्या भोवती जो आज द्वेष आहे तो आपण कदाचित एका बाजूने कमी करायला प्रयत्न करू, पण तो द्वेष कमी नाही झाला तरी इकडच्या प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण देणं हे इकडच्या आम्ही आंबेडकरवादी म्हणून आमची जबाबदारी समजतो. एवढं म्हणून मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.